बघा, अने काही भांडवल गुंतवून एक उद्योग सुरू केला. त्यानंतर 4 महिन्यांनी बने 5,000 रुपये गुंतवले. वर्षाअखेरीस झालेल्या 3,600 रुपये नफ्यापैकी अला 900 रुपये मिळाले. तर अचे गुंतवलेले भांडवल किती, असा भागीदारीप्रमाणे या घटकावर आधारित प्रश्न. लेकरांनो, इथं दोघं जण भागीदार आहेत. या गणिताची मांडणी करायची कशी, एक आहे अ, एक दुसरा आहे ब. अ न गुंतवलेलं भांडवल किती असा प्रश्न विचारला. उदाहरणार्थ अ न यक्स एवढं भांडवल गुंतवलं आणि या अ न 12 महिन्यासाठी भांडवल गुंतवलं. लेकरं, भांडवलीचं गुणोत्तर आणि त्याच्यासोबत गुणीला मुदतीचं गुणोत्तर म्हणजे ॲज इक्वल असते लेकरांनो नफ्याचं गुणोत्तर. आता या बनं 4 महिन्यानंतर त्याच्या व्यवसायामध्ये भागीदार होऊन 5,000 रुपये गुंतवले. या बनं 4 महिन्यानंतर गुंतवलेली रक्कम इथं नोंदवा 5,000. हिशोब वर्षभराचा. या बनं 5,000 रुपये 4 महिन्यानंतर गुंतवले. याची मुदत या दोघांचा गुणाकार म्हणजे काय असते, नफ्याचं गुणोत्तर असते. लेकरांनो, गणित म्हणते की वर्षाखेरीस जो 3,600 नफा झाला त्यामध्ये अला 900 रुपये मिळाले. म्हणजे इथं मांडा ते अच्या समोर. आणि 3600तून 900 वजा करा, अर्थात बचा नफा 2700. लक्षात आलं ना तुमच्या. आता याची त्रैराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण करायची. जसं की याला तुम्ही संक्षिप्तसुद्धा इथं करू शकता. 901 900 आणि 900 गुणीला 3 2700. म्हणजे त्यांच्या हे नफ्याचं गुणोत्तर आहे. लेकरांनो, नफ्याचं हे नफ्याचं गुणोत्तर त्यांच्या अनुक्रमे अब 1:3 आहे. लक्ष द्या. आम्हाला अचे गुंतवलेले भांडवल किती याचा शोध घ्यायचा. त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार 3चा या राशीसोबत 1चा या राशीसोबत म्हणजे 3 सोबत 12. इकडं या 5,000 आणि त्याच्यासोबत गुणीला 8 सोबत येतील हे गुणीला असलेले 1. ओके. इकडं 12 36x हा गुणाकार संपूर्ण. आणि इकडं 8 40 त्यावर हे 3 शून्य. लक्षात घ्या. ओके. आता एक्सला एकटक करा म्हणजे 40,000 त्याला भागीला 36 का घ्यायचे, तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला असेल, गुणीला अधिक असेल, वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. मग हा जर तुम्ही भाग देऊ गेले तर असा येतो. वाटल्यास देऊन पहा. हे एवढ्या लवकर कसं केलं सर. दिवसभरामध्ये हेच उद्यम बरेच लेकरं प्रश्न दिवसभरामध्ये विचारतात. त्यांना सोडून दिलेल्या या प्रश्नांचा ठसा ताजा असतो म्हणून या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन. अचं गुंतवलेलं भांडवल जे आम्ही यक्स समजलं ते अचं भांडवल आहे 1,111.11 रुपये. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.